नमस्कार. भारतात एकेकाळी लाखो सहकारी संस्था होत्या. शेतकऱ्यांच्या आणि सामान्य माणसाच्या प्रगतीचं एक खूप मोठं स्वप्न. पण 1987 सालचं एक विश्लेषण आपल्याला सांगतं की या प्रचंड संख्येमागे एक वेगळंच आणि बरंचसं काळं वास्तव दडलं होतं. चला तर मग या विशाल चळवळीच्या व्यवस्थापनाचं गूळ उकळण्याचा प्रयत्न करूया. फक्त आकडा बघा, 2,66,698. 1985 पर्यंत भारतात जवळपास 2.25 लाख सहकारी संस्था होत्या. म्हणजे कल्पना करा, ह्या चळवळीची व्याप्ती किती अफाट असेल. पण खरा प्रश्न हा आहे की केवळ संख्या वाढणं हे खरं यश म्हणता येतं का? आणि इथेच खरी मेख आहे. अनेक सरकारी अहवालांनी हे अगदी स्पष्ट केलं होतं की ही वाढ फक्त संख्यात्मक होती, गुणात्मक नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर संस्थांची संख्या तर वाढत होती, पण त्यांचं काम, त्यांचा दर्जा आणि त्यांचा जो मूळ उद्देश होता तो कुठेतरी हरवत चालला होता. तर आपला पहिला मुद्दा आहे पोकळ वाढ. म्हणजे कागदावर दिसणाऱ्या प्रभावी आकडेवारीच्या मागे एक अकार्यक्षम वास्तव कसं लपलेलं होतं. चला बघूया हे नेमकं घडत कसं होतं. ही आकडेवारी बघा, 1950 ते 1985 या काळात संस्थांची संख्या जवळपास दुप्पट झाली, विशेषतः कृषी पतसंस्था, ज्या या चळवळीचा अक्षरशः कणा होत्या. कागदोपत्री तर ही एक प्रचंड मोठी झेप होती, पण या आकड्यांमागे शेतकऱ्याचं खरंच भलं होत होतं का? आणि हे काही कोणी एक जण म्हणत नव्हतं. अनेक दशकांपासून महत्त्वाच्या राष्ट्रीय समित्या याच निष्कर्षापर्यंत पोचत होत्या. मग ती गोरवाला समिती असो किंवा रिझर्व्ह बँक, सगळ्यांचा सूर एकच होता: ही चळवळ अयशस्वी झाली आहे. या अपयशाचं एक अगदी बोलकं उदाहरण म्हणजे नवे जुने ही प्रथा. कागदावर 100% कर्जवसुली दिसायची, पण प्रत्यक्षात काय व्हायचं? शेतकऱ्याला त्याचं जुनं कर्ज फेडायला एक नवीन कर्ज दिलं जायचं. याचा परिणाम? शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रातून कधी बाहेरच पडायचा नाही आणि संस्था आतून पोखरल्या जायच्या. आणि थांबा, समस्या फक्त नवे जुने पुरती मर्यादित नव्हती. निधीचा तर सर्रास गैरवापर सुरू होता. शेतीसाठी घेतलेलं कर्ज सणांवर आणि लग्नांवर खर्च व्हायचं. बियाण्यांसारखं वस्तुरूपी कर्ज सरळ सरळ रोख पैशात बदलून जायचं. आणि या सगळ्यावर कोणाचंच काही नियंत्रण नव्हतं. थोडक्यात काय, तर संपूर्ण प्रणालीच पोखरली गेली होती. तर या सगळ्या समस्यांच्या मुळाशी होतं तरी काय? 1987च्या या विश्लेषणानुसार याचं एकच उत्तर आहे: व्यावसायिक आणि शास्त्रीय व्यवस्थापनाचा पूर्णपणे अभाव, ज्याला लेखक भोंगळ व्यवस्थापन असं म्हणतो. आता शास्त्रीय व्यवस्थापन असतं तर काय झालं असतं? कल्पना करा, कार्यक्षमता वाढली असती, उत्तम नियोजनामुळे पैशाचा गैरवापर टळला असता आणि सामाजिक कर्तव्य पूर्ण करून संस्था खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्या असत्या. पण दुर्दैवाने यातलं काहीच घडलं नाही. बघा, निसर्गाचा एक नियम आहे: कोणतीही जागा रिकामी राहत नाही. इथे व्यावसायिक व्यवस्थापनाने निर्माण केलेली पोकळी कोणीतरी भरणारच होतं. आणि ती भरून काढली सत्तेने, राजकारणाने आणि सर्वसामान्य सदस्यांच्या उदासीनतेने. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ह्या संस्था समाजाच्या भल्यासाठी चालवल्या जाण्याऐवजी काही मुठभर लोकांच्या आणि राजकीय नेत्यांच्या वैयक्तिक मालमत्ता बनल्या होत्या. आणि या सगळ्या प्रक्रियेत सर्वसामान्य सदस्य मात्र पूर्णपणे दुर्लक्षित राहिले. आणि हे सगळं कसं शक्य झालं? तर गंमत म्हणजे कायद्यातच एक पळवाट होती. बघा काय व्हायचं. बहुतेक सदस्य वार्षिक सभेला कधीच यायचे नाहीत. त्यामुळे गणसंख्या म्हणजे कोरम पूर्ण होत नसे. मग कायद्यानुसार सभा अर्ध्या तासासाठी तहकूफ व्हायची आणि पुन्हा सुरू झाल्यावर उपस्थित असलेल्या त्या मूठभर सदस्यांनाच संपूर्ण संचालक मंडळ निवडण्याचा अधिकार मिळायचा, बिनविरोध. अशा नेतृत्वाच्या उदासीनतेमुळे संस्थांची आर्थिक अवस्था पार कोलमडली. त्यांचा उद्देश संस्थेचा विकास करणं हा नव्हताच, तर संस्थेचा वापर राजकीय फायद्यासाठी करणं हा होता. त्यामुळे ना नफा ना तोटा हे तत्त्व मागे पडलं आणि फक्त तोटा आणि तोटा हेच वास्तव शिल्लक राहिलं. आता हा आलेख महाराष्ट्रातील परिस्थिती दाखवतो आणि तो खरंच धक्कादायक आहे. 1971 मध्ये ज्या संस्थांचं ऑडिट झालं नव्हतं त्यांची संख्या होती साधारण 5,800 आणि फक्त 13 वर्षात 1984 मध्ये हाच आकडा 31,000च्या पुढे गेला. यावरून सरकारी देखरेख आणि उत्तरदायित्वाची यंत्रणा किती कोलमडली होती हे स्पष्ट दिसतं. आता अशा एका व्यक्तीवर लक्ष केंद्रित करूया, जो ह्या संपूर्ण व्यवस्थेचा कणा होता, पण ज्याला पद्धतशीरपणे दुर्बळ बनवलं गेलं होतं. आणि तो व्यक्ती म्हणजे
सहकारी संस्थेचा सचिव. जरा विचार करा, या सचिवावर कामाचा अक्षरशः डोंगर होता. हिशेब ठेवण्यापासून कर्ज वसूल करण्यापर्यंत, सभा आयोजित करण्यापासून सरकारशी संपर्क साधण्यापर्यंत सगळं काही एकाच व्यक्तीवर. लेखकाच्या शब्दात सांगायचं तर परिस्थिती अशी होती की सेक्रेटरी सांगे आणि सोसायटी हाले. पण या प्रचंड जबाबदारीचा मोबदला काय मिळत होता? ऐकून आश्चर्य वाटेल. 1987 मध्ये सचिवाचा मासिक पगार होता फक्त 425 रुपये. तर त्याच्या तुलनेत कमी जबाबदारी असलेल्या ग्रामसेवकाचा पगार होता 906 रुपये. यावरून या महत्वाच्या पदाला किती कमी लेखलं जात होतं हे आपल्या लक्षात येतं. आणि इथेच आपल्याला या सगळ्या अपयशाचं मूळ सापडतं. लेखक एक खूप महत्वाचा मुद्दा मांडतात, भुकेलेल्या व्यक्तीस भाकरी केव्हाही प्यारी ठरते. जेव्हा आपण संस्थेच्या सगळ्यात महत्वाच्या माणसाला पुरेसा पगार देत नाही, तेव्हा आपण त्याला नकळतपणे भ्रष्टाचाराकडे ढकलत असतो. कारण कोणत्याही तत्त्वज्ञानापेक्षा पोटाचा प्रश्न नेहमी मोठा ठरतो. ठीक आहे, परिस्थिती तर खूप गंभीर होती. मग यावर उपाय काय होता? हे विश्लेषण फक्त समस्या सांगून थांबत नाही, तर त्यावर एक ठोस सुधारणांचा आराखडा सुद्धा मांडतं. चला पाहूया, तो काय होता? लेखकाने सुचवलेल्या सुधारणा खूपच व्यापक होत्या. उदाहरणार्थ, संचालकांसाठी व्यवस्थापन प्रशिक्षण बंधनकारक करणं, ऑडिटसाठी व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंट नेमणं आणि सरकारी मदत कमी करून संस्थांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास भाग पाडणं. या सगळ्याचा उद्देश एकच होता: सहकारी संस्थांना राजकीय क्लबमधून किंवा अड्ड्यांमधून बाहेर काढून त्यांना खऱ्या अर्थाने व्यावसायिक संस्था बनवणं. आणि यामुळे एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. 83 वर्षांच्या केवळ संख्यात्मक वाढीनंतर या सुधारणा खरंच या चळवळीला गुणात्मक यश मिळवून देऊ शकल्या असत्या का? आणि शेवटी लेखकाने दिलेला सर्वात महत्त्वाचा संदेश: कोणतीही सुधारणा यशस्वी करायची असेल तर तिचा पाया हा शास्त्रीय व्यवस्थापनाचाच असायला हवा. या एका वाक्यात या संपूर्ण विश्लेषणाचं सार दडलेलं आहे.